नमस्कार. आजच्या या सुंदर वातावरणामध्ये आपण आलेलो आहोत गोव्याला. अतिशय सुंदर असा या ठिकाणी निसर्ग सौंदर्य वातावरण आपल्याला दिसत आहे. आणि इथलं एक खास वैशिष्ट्य म्हणजे रस्त्याच्या बाजूने एक छोटासा असा पाटाचं पाणी, कारण इथं धरण जवळच असल्यामुळे छोटे छोटे असे पाट केले जातात आणि या पाटांनी पाणी थेट शेतामध्ये नेलं जातं. आज आपण पाहू शकतात रस्त्याच्या कडेला आपण इथं आहोत आणि इथून हायवेतून रस्ता जातोय. त्याच्या खाली एक बंधारा आहे, छोटासा ओढा टाईप आपण त्याला म्हणू शकतो. इथून खालून पाणी चाललं आहे आणि हे पाणी थेट शेतीला खाली निघून जातं. आणि हे जे छोटासा आपल्याला दिसत आहे पाट, या पाटाने प्रत्येक शेतीला इथे आपण पाणी दिलं जाऊ शकतं. आपण इथं पाहू शकता की आज जवळपास खूप सुंदर पद्धतीने इथे भाताची शेती इथे करताना दिसत आहेत. आपण जर थोडं झूम करून पाहिलं तर या महिला इथे भात लावताना दिसत आहेत. आणि आज हा उन्हाळ्याचे दिवस आपण म्हणता येणार नाही, शक्यतो अजून वेळ आहे उन्हाळ्याला, पण त्याच्या अगोदरच या उन्हाळ्याच्या झळ्या आपल्याला दिसत लागत आहे. आणि तरी देखील इथे यावेळेस भात लावताना दिसत आहे आपल्याला. खूप सुंदर हा गोव्याचा साऊथचा परिसर आहे. आपण जर कधी आलात तर नक्कीच साऊथला या. माझ्यासोबत माझा मित्र नवनाथ गायकवाड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. खूप आनंद झालेला आहे गोव्याला येऊन, कारण कालच आम्ही दुपारी 5:30 वाजता ट्रेनने निघालो आणि रातचा संपूर्ण प्रवास करून आल्यानंतर सकाळी 6 वाजता इथं पोहोचलो. आणि पाहिलं तर काय, इतकं सुंदर निसर्ग आणि हा गोवा इतका सुंदर निसर्गाने झाडांनी नटलेला आहे. खूप सुंदर आहे. आपण सर्वांनी नक्की या. आणि आता आम्ही सायकलवर दोघं फिरत आहोत. खूप छान वाटत आहे. चला तर मग पुढील प्रवासाला.